कशी वाटायची अंतम बाबला बोकड्या रे इथला गंध आवाज काढत होता का बोकड्याने मग ते म्या करायची तो फुगो करायचा आली गाली आली गाली तुला काय आली मला संडास आली अरे संडास नाही अरे देवा हो चमकी चमकी गावडी उडी हो थांबा यो यो थांबा यो तू मार खावशी मला बी मार खावशी भाऊ काय काय अरे गावडी नाही मग कोण अरे हीच ती अरे ती गेली अरे हीच ती ती गेली एकच झालं एकच जण मुख्य बायाची मालकी 16,000 गावडी पाठीशी घेते पुंजी होण्याचा मार्ग सोडून आणि मार्गाने पळते ओ आज ही माझ्या ताब्यात सापडली ओ हिला मारता मारता मारून टाकतो आता मला आवरू नको माझा राग अरे माझा जाऊ द्या, अरे जाऊ द्या, कशाला मारता उसक्या सोडू नको खाली बस. पाटी पाटी हो आता हिला मारून टाकतो हा मला आवरू नको अरे जाऊ द्या मी बोलल्यानंतर माझ्या मागून मॉल मध्ये गडबड करू नको सायलेंट प्लीज राधा राधा अगं तू का बोलत नाही अगं तू का बोलत नाही खरं सांग खरंच सांग थंडीने तुझी दात की बसणे का ते थंडीना तुला तोंड चिमटाय द्यायचे का मग तुम्ही मानी फाटेल फाटेल बोलवा बोलवा दुसरं फोडू का तुला कोंबडं बोलू का ओ बिर्लाने बोललो अरे आ बिचार राधेला बोलतो आ, तो बघा कोणाला बोलतो मदत करतो मदत करतो हा वा वा राधा अगे राधा अगं हे राधा तुला थंडी वाजी होती का तुले गोधडी देऊ का खाऊ तिला थंडी वाजी राहिली ना राधा राधा तुझ्या तोंडावरचा पदर जरा दूर कर तिथं तोंडावरची पद्धत जरा दूर बसा इयो मागे अरे औ तू काय करतोय ही मंडळी का असते अरे तिला बोलण्याची विद्या करतो मदत करतो राधा राधा तोंडावरचा पदर दूर कर तोंडावरचा पदर दूर कर आणि राधा मला तुझी पप्पी दे म्हणा उपास आहे म्हणा उपास माझा लगे उपा धरली ना आव हिला बाई बोललो ताई बोललो अक्का बोललो तरी आपल्याकडे फिरून पाहत नाही बाय हिला बोलण्याची भीती कोणती तिला खांद्यावर हात ठेव आपाव आजकालचे जग बरोबर नाही बायला टच केलं तर नाही जोडून अरे मी तुझ्या पाठीशी घाबरू नको ठेव खांद्यावर का आपण तिला बाई बोललो अक्का बोललो तरी आपल्याकडे पाहत नाही म्हणजे तिच्या सौंदर्याची तिला थोडी अभिमानी दिसते ती अशी बोलणार नाही तिच्या खांद्यावर हात ठेवला म्हणजे तिला राग येणार राग आला म्हणजे आपल्याशी बोलणार बरोबर बरोबर पुरी का बघ नाही तू पुराय दे अरे घाबरू नको आप्पा आई आपला सण होणार नाही म्हणजे बाई नाही ती नाही जॉनसे ना खडामा उतरेली आखाडा उतरेले अरे पाहू कसं वाचतंय कसा फटवा जाणार असं वदर राहिली ती आणि तू कसा वाजवणार अरे मी बी टेकर मी बी ती कशी वाजवणार राहिली ये I am a disco dancer. ओ ताई ओ का ओ अरे वा अरे मी माझी एक्सरसाइज करून होती आला ना खाली आठवला मी या काय लाज आहे काय शेवा याने तुमच्या खांद्यावर ठेवला हा रागवू नका बाई खरं नालायक मी बाळा मंदिर मामा परक्याची बाळ बेटी बोलाव कसं चालाव कसं ओळख नाही पाळख नाही साला मूर्ख गेला कुठला पोरीच्या खांद्यावर ठेवतो का अडो कुठला बाई असा ठेवला होता
म्हाताऱ्यांना. अरे बरं झालं तिला पाहिल्याने सासूने पाहिल्याने त्या मुलीला घालून पार झाला असता गाडो बोला ते खाजा असू नका असू नका असू नका रडते का अरे बरं झालं त्या पोरीला राग आला नाही गाडो कुठला गेला न गेला न कुठल्या बाईच्या खांद्यावर हात ठेवला बाई असा ठेवला होता का अरे काय हसून हसून सांगून राहिली माझ्या आठवतच होता तुला त्याच्या हात चांगलं वाटत मजा मारून घे साला गाडो कुठला गेला न गेला चांगला तुमला पुरीच्या खांद्यावर हात ठेवतो मूर्ख कुठला बाई असंच नाही हो कागड्या त्यांनी एका वेळेला चारच घेता तीन वेळेस चारच घेऊन राहिला हा मजा मारी घे हो मला तरी ना जाऊ द्या त्याचा सोडा तुमचं धरण बोला चालला खस पोपळा हे म्हातारीला घ्यावं आणि पंढरीला जावं परंतु बायकोचा विचार घेतला पाहिजे अगोदर बायकोला बोलवतो आणि मग पंढरी जाण्याची तयारी करतो अगं ऐका घरात ए बायको काय बायको 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 घरातच असेल रे, पण बाहेर बी जात ना बायको कसं आहे बाहेर मी जाते कुठं बाई भाजीपाला वगैरे घ्यायला काय म्हणताय मला आहे ना आता पंढरपूरला जायचंय पंढरपूर हा आता काय पंढरपूर हा पंढरपूर नाही पुरं माझ्या घराकडे लक्ष द्या बरं का हो माझ्या घराकडे लक्ष द्या का हो माझ्या घराकडे लक्ष द्या हो खुर्चीवर बसले तुम्ही सगळेजण माझ्या घराकडे लक्ष द्या मी पंढरपूरला चालले बरं का मग माझ्या बकरे आहे माझ्या कोंबडे आहे सगळ्या सांभाळून द्या लाकडं कोणाला घेऊन नका देवाले तमाशावाले का नाही आग शेणाला चोऱ्या करतात ते लाकडं घेऊन येतात लाकडं कोण घेऊन जायचे आम्ही चालले मी पंढरपूरला आले का मग आपण भेटू चला अय मास्टरजीची श्रीदेवी एकाची पिक्चरला जाते सर्व गावाला सांगत जाते माझा नवरा मला पिक्चरला घेऊन झाला चला ना मग आता काय वेळ तुझं काम नाही म्हातारीला घेऊन जायचंय म्हातारी हा ओ मी कसं काय उंचा आपण देणार अरे वा मी येईल मी सोबत म्हातारीला घ्यायचं नाही सांगून देते पहिलं अगं तुला काही माहितीये का काय जुन्या लोकांनी काय म्हण केलेली आहे काय माय मावली आणि दुनिया धावली बायको मावली फजित पावली ए उचलेल उलट बघा ना तू उलट बोल बायको माय मावली फजित मावली बायको मावली दुनिया धावली माय काय असते पाय दाखवून सोडून देते आणि ती कुठं फिरती पोरं कुठं फिरता हे मला काय गरज नाही सांगायची मला यायचंय म्हणजे यायचंय म्हातारीला घ्यायचं नाही घ्यायचं नाही बिलीव द्या नाही त्याचा विचार लिहिले होते माले मग त्याचा विचारायचे का तू नाही म्हणतेस मला अरे पण नाही ते सांगणं पडी ना घर कोंबड्या शेत बकऱ्या शेत ध्यान ठेवा भो मी हे सोडा पहिलं सांगितलं राय बाबा अरे बाबा पुष्पा मागू किराणा त्या विचारला चावटी किराणा डान्स पडाल किराणा मारलाय ना म्हातारीले काय बरं मला अरे तुमले काय माहिती का काय पंढरी जावा नाही पंढरी अरे पंढरी हा मग तुम्ही काय म्हणताय तुमले दोन्ही लय जावं म्हणा शेवट अरे म्हणा भाऊ म्हणा भाऊला अरे एवढा कल्ला आता लिव घ्या टुकू आली ना असा तरी म्हणे राहिला श्रीवल्ली ना डान्स करत येईना ना पुष्पा पिक्चर देखतास हा आणि पंढरपूर गेले चालणार का तुम्ही आता पुष्पा 2 लाय तुमल्या घरमा देखत बस आता रे अजिबात यावं नाही आमना संगे अरे पोरिया काय मला सादडी कोण आवाज कर नको रे इथली चरा कर रानले दाबणार तू त्या संता दिदी ना मग काय नाही बोलतात तुम्ही तर कवय पंढरपूरले पोचणार भाऊ पंढरी नाव सांगा आपले आनंद घ्या या वैमानात आपल्या पंढरीला लिहिताशी अरे तो पांडुरंग तुला खूप चांगलं करेल रे मग दादा आई बाबी म्हणत नाही मी म्हणत बाबा तुम्ही यंदा काय करा काय जास्त गर्दी करू नका मग तुमले स्पेशल गाडी करी सल्लई जा तुम्ही म्हणजे आता तुम्ही बाई जाय राहील हा पहिले आपले फिरी येऊ द्या काय शे काय नाही तर त्याने घेऊ द्या कोण ना जत्राला आपल्याला तशी हा आणि तरुण नाही पुचकी घे मग
लेकीतला आनंद जाया आणि बायकोना पुढे धुणं काही चालत नाही हा. आणि लगेच गेल्या आवर रे काय सांग म्हातारी वेगळी तर तिनं आवाज तसा नाही गेला बाबा तुम्ही काय करत झगड्या करू नका हा घर राहा तुमचा दरवाजालाही मस्त करत जावं सांगा तुम्ही इतका मोठा डगरा होईल घ्या बायकोला पुढे धुणं काही चालत नाही तिने नाही सांगतात तुम्ही बदली घ्या जा तो आपले पंढरीला जात नाही ना नाही आई रान कोणा बी आज धरसन पंढरी मात्र की जाईल हो म्हणा बापरे हा? होय ना तिथला गंध आशीर्वाद दिल्यात त्या पुन्हा बी आतरी निघी जाई म्हणे आई पंढरीला. आता वय गेलं तू ना मन शांत मग तू आधी एक काम कर कपडा लत्ता काही बांधिले म्हणा लंगा तुला बन्या तुला लंगा बन्या बन्यान पॅन्ट बांधले आणि कसमे बिस्मे बांधले राम राम मंडळी मी कोण मना नाव आहे तुक्या बहिणी देवनी मनावर बोलता मोठा अन्याय करा मला डोळ्यावर दिकत नाही आणि असा बी अन्याय करा रात न दिकत दिन न दिकत नाही वकिली जाऊ का लावणी आहे पण काय करो परमेश्वरने आयुष्य दिले तर जगणच पडी पण काय सांगू कच्चीवरच जाय ना मला इच्छा आहे का पंढरपूरला विठोबाला दर्शन करू बा पण मला कोणीच पंढरपूरला जात नाही म्हणे इच्छा अपुरीच राहिली पण म्हणा कानवर 2 लोक नावाली राहणार या म्हणा पंढरपूरला विठोबानं नावली राहणार पण मी एक काम करत या दोन्हीत ना वास लेसले ना मागे मागे जा आणि एका सगळ्यात पंढरपूरला चालला जा चला मग उठल उठल विठ्ठल विठ्ठल मारू नको मायना आराम कोर ना एवढी बाई दिकत निघत अरे मला दिकत नाही रे मी डोळ्यानं अंधे रे बाप मला टोकरले दगड लागत रे तुझी बाई ना उंची गडी काय ठोकरले दगड म्हणा दगडले ठोकर हो मला दिकत नाही रे बापू मारू नको रे मी अंधे रे काका तरपडी राहणार द्यायचं मग बहिण आता लाता गाली राहणार चला आराम कोर ना किडा पडते तुले किडा बाई म्हणे काठी कधी गेली तुला किडा पडते साला रेल्वे एवढा बाई ना कुशल मोठी एवढी मोठी बाई वर पडी हो बापरे म्हणे काठी द्या रे म्हणे काठी कधी गेली बाप बाई ना तुला ठेव अरे तुला एवढी मोठी बाई दिसते नाही का आज कोण बाई दिसते नाही तुले म्हणजे मी बाईवर पडेल होतो का कोणावर पडणार आहे तू हो म्हण बापरे मारू वाटलं कपाटीनं बोलावलं हो नाही रे भाऊ नाही रे भाऊ नाही रे मी अंधे आहे रे मला काय दिकत नाही रे तुला ठेवण बरोबर माहिती आहे मोठ्या काय आहे आधी असे पण दिसाले काय बारी तिची होत काय कर देवनी मनावर अन्याय करा दिकाले गच्ची चांगला आहे पण डोळ्यामध्ये मला दिखत नाही होय ना का मन बापला सराप लागेल आधी आणि हिरे ना खाला हो कोणी करणार तुम्ही हो बापरे पंढरपूरले हो माल बी पंढरपूरले अरे मायने तुला चालाय ना तुला दिखे ना दाखे तुला काय कामलं ना काय मी करता मना सासू सासरा होता
त्याला म्हातारा शिरस्याचे काय आम्ही लिहिलं सोबत आणि तू त्यापेक्षा आंधळा अजून तुला कसा लय फिरतो आम्ही बरं खरं सांग असं नका करा रे असं नका करा आणि भाऊ पंढरपूर नाही तो तुमल्या आशीर्वाद दी एका अंधेले पंढरपूर दर्शन करावच्यात येडा हो देव कोणा रूपमाय तुमने सांगतायस का हा? त्यांनी बाय नाव बोलता आराम करते का सला पाहत आहे का मला बोलता ही बाई तरी चांगली बिचारी तिला मनी किवी राहिली बहीण अजून तो पंढरपूर जाईल बी नाही रस्ता तरी काय अलकाशी बोलतो तिला मला ली चला रे मायने कधी एका गरीब ना आशीर्वाद लागी रे इथला काय आराम करत आला तू हा बाबा चालती का काय म्हणजे तू पुढे चालतो तू नवरा म्हणा आहे तरी ना काकी काय तरी काठी काठी आता कवा बोंबायची काय अभंग बिगंग येत का तुले आम्ही या लोकांना अभंग मग चालला ना भाऊ पकवा मुर्दूवाला समाज फिरत चालला ना आम्ही बी म्हणजे तुला अभंग येत नाही नाही बा आपल्या बी येत अभंग कपाची उपटाल जाईल ना अभंग यायला पाहिजे जेवणा दरबारी जावाले म्हणजे तुला अभंग येतात ओ बापरे मनपा एवढी मोठी वही आहे वही हा वही वाची म्हणत ना मी भजन तुमचं दिक्कत नाही कसं काय वाचेल म्हणतो आता पोटेची का अक्षरे लागतात ना भजन चांगली वाचत का हा. बरोबर तशी शाळा बी चांगली वाचत मी म्हणू का अभंग म्हण काय राहत्यात म्हणून ताबे काही तुम्ही अरे वाटतं आटे का तुला काय म्हणतो तू दोन मै शब्द काढतात म्हणू का हो, आता इट्टल म्हणू का रुक्माई न म्हणू रे तुला चुलताना म्हण तरी बाईला इट्टल रुक्माईला जायला मग कोणतं म्हणशील का पांडुरंग न म्हणू रे अरे कोणतं मी म्हणले काका हिंदी म्हणू का मराठी म्हणू रे अरे ते कला शिकल अभंग हिंदी मा बी येत रे मग म्हण हिंदी मा अभंग येतं म्हणतं हिंदी म्हणू का हा काय वाट आणि ऐकत आहे मूर्तूम वाटी ना का नाही नाही तू गच्ची चांगला माणूस तू गण चांगला माणूस रे म्हणू का खाल्ला शोरमा म्हणू का वरला एवढं पुस्तक आहे मला शोध राहिले अरे आवाज तुझा तू तर म्हणणार आहे तबड़म पाबड़म पुमड़ा पुमड़ा पुम गजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला गजरे ने ले ली मेरी जान राम तेरा इंडिया बंग होईल कुणाला बरं तुला काही काही शेका नाही धोरण बिरण करा गजरा मोहब्बत ना गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा गुमेना गोकुळात मावा उडतो नाच्या मलच्या पडला पोटना कोणतरी तून बाप काठी मला काय माहिती तू चालला नाही म्हणतो म्हणत म्हणत काठी तर झाला हाताला काठी करायला यादच पडी उडतो डोळा डोळा बाई रामा, उडतो डोळा डोळा बाई रामा उडतो डोळा डोळा बाई रामा हरे रामा तुम्हाला डोळा मुळात उडतो डोळा
सत्यानाश करत माझी शेसाला म्हणावं रे काय काय बहिण तुला काठी धरेल ना मला काय फायदा होईल काय काय तू अजिबात निर्णय मारला नुसतं का चली जाय ना तिला अरे डॅम चालू नाही ना आवाज आकाडी लावला तुला डान्स बहिण कोणत्या गावाला डान्स बागी बागी चाल दे बागी 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 चाल रे काका ना बहिण तुझं कुठे फाडी नका करणार ना उडतो डोला बहिणा तू काठी धरायला काही माहिती मला सत्यानाश तू नको धरू रे भाऊ बाय ना तू मला कुत्राना बच्चांगत वडी राहणार बाबा मग माणूस न चालणं आवडतो बड राह बाई माणूस न चालणं नाजूक राह खरं बरं ना हा चल बाई तू तर विठ्ठल नामाची दिशा हरली विठ्ठल नामाची दिशा हरली शाळा शिकवायला तन दुःख हरली शाळा शिकवायला तन दुःख हरली विठ्ठल नामाची दिशा हरली विठ्ठल नामाची दिशा हरली काय पडी राहणार घडी घडी ओ टोकर लागते की चांगला तुला नसेल तर काय ठोकर बी लागतं खाली काठी कधी रे फुटकलुनी काठीच चालली यार पाहिजे झालं नाव नको पाहिजे तू बाई ना खुशाल बाई ना बाई नाही काय येतो झालं कधी कधी आत्मा पंढरपुरी ग बरं माहिती काठी दे म्हणे काठी दे पंढरपुरी गे पंढरपूर हो बाबी गे कथा इटवा कथा आहे हो इटवा कथा आहे रे इटवा कथा आहे फिरायला जाय रे मंदिर मा इथं मला कथा आहे कथा काय करा ना अरे बाप रे बाप रे बाप इतनी गर्दी है वो आती भी गर्दी है वो आती भी गर्दी है वो बाप रे बाप रे बाप रे अरे हाँ तू आंधे आहे ना रे तेरी बहन मी आंधे आहे बहन थोडी झाला आता काय तिकडे हात उभं करली, कधी गर्दी 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 आवाज नहीं ना का चिलबिल चिलबिल मुर्दू पकवा काय ओ एक काम कर रे काय गर्दी ऊंची आहे हा नंबर लागाव रे दर्शनी बरोबर बरोबर आपण फराय करली तर बरं आहे हा काय साबुदाणा लय कोण तू मी जाऊ हा हा, तू काय कर रे नाटी मी हात टाळवस ना तू काय काम आहे तू नाटी थांबायचं मग आम्ही दोन नवरा बायको बसून तुझी गोष्टी करतो तू मारण्या मागल्या पुल्ल्या बड्या चावेत उभं राहतो तू दुकानवर जाय साबुदाणा शेंगदाणा लय वय तुझी बहीण अशी आहे, मी कोणा पोट ना झाला तू काय म्हणा मी आणजा माणूस कथा गाव मग दुकान चपलत फिरून विचार चाललं जाय ना नको नको तू जाय मी जाऊ हा साबुदाणा लय 2 किलो हा शेंगदाणा लय 50 किलो तेल पाडलं होई तुले दिवाबत्ती लावाले नाही अर्धा पावशेर एक शेंगदाणा लय बाईरा 50 किलो शेंगदाणा किती तेल पडली अर्धा किलो हिरव्या मिरच्या लय हा हा बटाटा लय हा 2 लिटर दूध लय दूध का बा साखरू खावा लय साखरू बी खास का तू मग दूध मग बिजाडी साखरू बापली संकायची का हा का कच्छा दिशी नाही आता बापली सर बापली संका काय बाई तू आपलं बायकोनं टेन्शन बाईरा अशी का बोटी मग थाप टाक तुला काय जाय आपली बायको म्हणत नाही झाला तुला काय आपुलकीपणा आहे का नाही काय ऐकायला कोण आपला आम्हाला कोण आपला आई बायको कोणी कधी नाही भाऊ मपलं तुपलं बायको म्हणजे शरीरात गाई असू विठुराया
चंदनाचा गंध विठुराया माझा चंदनाचा गंध विठुराया माझा चंदनाचा गंध का रे? काय बोल वावा मी अभंग म्हणणार छंचना छन छन बाबा तुला आवाज घ्या मी नाही सांगसू सांग ना ब मी नाही सांगसू सांग ना का मी तुला सांगेली द मन नवरा नाही बोलला तरी मी तुला सांगेली द आणि आकाठी मा काय मला सांगे बी नाही मला काठी माहित ना सोनाना मोरा आहे सोनाना मोरा सोना मोरा हा आपली काठी भरेल उली बनले अरे बाबा एवढा स्ट्रिक्ट आहे तू हा मग पाय पाय का म्हणता लहान द्यायचे ते सोनाना मोरा आहे सोनाना एक मोरा देशी मनी बायको अशी बोल जाऊ का मग खुश आहे का ये मारला त्याला 12 करायला ठेवले सुटणार वाटली निघी तो नुसता खिडकी म्हणे मी काय म्हणत हा माझे नवराशे सासू ये सासरा ये पोरे सोरे ये बाय नाव नवरा आहे हा. आणि मायना गंदा डोळ्यात माझा तो चष्मा कथा राहणार कथा ते कसा आय काठी बी मनपा वावरले मोठं तिथलं वावर आहे. अर्धा एकर त्याला काय उघड? होत मी हा उगणी का उपडणी का चालली मार्केट मार्केट मध्ये होतं. हा चल मी तुम्ही बायको होईल असू पण तो जर उन्हाचं त्याला काय करा धरू ना त्याला डायरेक्ट गाया ठिकाणा ना हा तो तुले बायको म्हणाला लागना हा कोण रे साला बाळ खाऊ म्हणून नाही बाळको म्हणून डायरेक्ट हा चल डोळ्या पटाले पंढरपूर ना इथं बांध दर्शन करलू दर्शन होता डायरेक्ट गुवा गुवा बापरे समुद्र किनारला जातो समुद्र मागे डोकू तुला एवढ्या एवढ्या चड्ड्या दिली नाही ना मला 5 लाख सरा कला उपनी घ्यायचा तो बोलला होता मला आज रस्त्यामध्ये कोण अभि तरी संधी जाई म्हणे वय नाही काय तरी त्याला बघुलू गुलू ट्रॅव्हल्स मध्ये ओ बायको ओ बायको कोणचे रे बाळ खाऊ म्हणा ना तुझी मागे चड्डी मन बायको एवढा गुजू गुजू काय त्यावेळी ना कोणी बायको मन बायको आहे ना मेम्मन बिम्मन राहायचो रे काय मनी बायको आहे ती हो फुटकी ना बहीण आपले मी गतडून नाही म्हणू नाही म्हणू तरी ती म्हणे त्याला लिल्या ना ते लगेच सांगितलं ना म्हणे बायको आहे हा दम मारले बुलडोजर मांगण पायाच्या पण बुलडोजरवरी पाहिजे सोपं काम राहत ना बहीण ते बी काम माहिती करणार माझी तिला ना झाला तुम्हाला तू म्हणा नाही बायको तुम्ही म्हणे तुम्ही बहीण आणि ना मनी बायकोले बायको म्हणा झाला पापी तुझी बहीण धोत्रा अरे असा पडेल होता रे तू भिकारी नाकत मन रावण्या कर आणता पंढरपूरला लिचार रे आम्ही तुला पंढरपूरच्या कडा लईनून साला मनावर बदली ना तू आज काय कावणी आते अरे मनी बायको आहे मनी गाव माझा पोलीस पाटील येत डायमंड बँड लायचं लगीन टोकेलची मी आता आणि बाय घालत ते तू झाला पडदा लाडी हा माझे मी काय गावात पोलीस पाटील येत आणि या पोलीसची गाडी बी लई येत तुला जमा करत झाला बेड्या घालून गोरे गोरे मुकडे पेकाला काला चष्मा गोरे गोरे मुकडे पेकाला काला चष्मा तो खुदा ठहरे खूब है करिश्मा खूब है करिश्मा गोरे गोरे मुकडे पेकाला काला चष्मा टुम 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 टुम
पाटील तुझी बायको आहे का? अरे माझी बायको इस्तायली ती ना हो तुमची बायको इस्कूल करते मग कोणी हो? बाबा ना फुटका झाला मला कधी तयारी नाही त्याला मी सगळं म्हणून मला शेंगदाणा लेवा झाला ना आता काय खेळ झाला काय झाला तरी मी त्या लगेच कुठे चालली राहिली सो हा कुठं बसले ते? चला काय आला चला मी येतो. चला निशाणा तुला दिसला ना ए भाऊ उठ उठ पटला. अरे उठ पटला. हा? अरे बाबा इकडे 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 माझ्याकडे ये, माझ्याकडे. हा अरे बाबा मी गावातला पोलीस पाटील आहे. हो? पोलीस पाटील पोलीस पाटील आहेत का हा आणि आता काय सर्वे करायला येऊन आता तसं नाही रे बाबा. हा बाबा म्हणतो की माझी बायको या माणसाने चोरून घेऊन निघून चाललेला आहे. कोण हा म्हणतोय. तुम्ही पाटील आहेत ना हा आप्पा काय रे भाऊ? मी डोळ्यांना अंध्या माणूस ठीक आहे. आता अंध्या माणूस कोणी बायको काही का हा ही बी गोष्ट बरोबर बोलला. का आव चाला एक नंबर ना पापी आहे झाला कस काय रे? काय सांगू आप्पा काय? मी जर खोटं बोलत होतो ना हा. अहो नंदीवर राहते तुला काही नक्की लागलो काय? हा मग आता नंदी चापीत फिरून येईल. हा? हा म्हणतो की बायको माझी आहे. नाही हो आप्पा हा काय सांगू एक भिकारी झाला अहो. भिकारी आहे. रस्त्यावर पडेल होता बर मला पिऊनी म्हणतो चाल बघ पंढरपूरला मी बी आंधे आहे बरोबर आहे. थोडी मदत होईल जाई म्हणतो हा 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 चला कुठं म्हण बायको म्हण राहणार याला आता वाटतं आणलेले पोसाडी दूध बुवा हा थांबा. बघा तुम्ही म्हणता की बायको माझी आहे. आप्पा काहीतरी न्याय करा न्याय होईल तुमचा दोघांचा न्याय करून देतो. न्यायाचा करा हा. एका खांद्यावर माता एका खांद्यावर पिता आतुमना कांद्यावर मनात चुलता कशा का म्हणतो हा असं मग मी दोघांचा न्याय करून देतो. तो म्हणतो की बायको माझी आहे. हा बाबा म्हणतो की बायको माझी आहे. बायको तुझी बी नाही बायको त्याची बी नाही. का तुझी या बाईला आम्ही ग्रामपंचायत मध्ये जमा करून देणार. ग्रामपंचायत ना जमा करते सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामसेवक ग्रामपंचायत ना शिपाई चांगला टिकटे पाडा झाला होता. काय रे बाबा? कुशाल जमा करा ना बाईले. अरे मग बरोबर आहे. बायको म्हणतो माझी नाही बायको म्हणतो तो माझी आहे. कसं काय समजायचं आम्ही? बायको त्याचीच आहे हा मी काय आंधळा नाही आणि मग मला सर्व काही दिसतं वा वा पण मी एक छोटस नाटक केलं. कशाबद्दल? हा आहे ना एक नंबरचा हरामखोर माणूस झाला. काय केलं याने? यांनी म्हातारे आई बापांना पंढरपूरला आणत होता बर. पण यांनी याच्या बायकोनी याचे कान भरले. हा हा आई बापांना पंढरपूरला घेऊन नको जाऊ म्हणे. बर. अरे तुला काही माहिती का म्हणे माय माऊली फजित पावली बायको माऊली दुनिया दुनिया गावली. आता तुम्ही सांगा त्याच्या बायकोनी उलटी म्हण सांगितली. हा. ती म्हण कशी आहे कशी? माय माऊली दुनिया दावली वा वा बायको माऊली फजित पावली. फजित पावली. हा आरामखोर बायकोचं ऐकून त्या म्हाताऱ्या माणसांना घरी टाकून आला आणि स्वतः पंढरपूरला आला. खरे हो तुझ्या आई वडिलांना पण घेऊन नाही आला का? काय बायकोचं अरे ऐकायला? त्या माय बाप पैदा करतात नाही तुला तर पेता का तू पंढरपूरले का राव? शाबास शाबास बरोबर बोललास. ही बिचारी ही माझ्या बहिणी सारखी हो अशी का? हा आय डायरेक्ट आली सर मोठा सुद्धा. मित्रांनो खंडीचा भाग आपण शांत चित्ताने पाहिला. धन्यवाद. अशीच शांतता शेवटपर्यंत असू द्या. तुमचा मनासारखा कार्यक्रम होईल. आता ऐकूया तुमचा आवडता कार्यक्रम रंगबाजी.